स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी आहे, तसेच जे विद्यार्थी टीईटी पास आहेत, सीटीईटी पास आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सुवर्ण संधी अशी आहे की शिक्षक भरती जी आहे, शिक्षक भरतीकरिता एक कंत्राटी शिक्षक भरती करता एक GR आलेला आहे आणि हा हायकोर्टाने जो निर्णय दिला त्यानंतर हायकोर्टाने याच्या बाजूने सुद्धा शासनाच्या बाजूने तो निर्णय दिलेला आहे की कंत्राटी जे काही शाळा आहेत आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील 10 पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या आहे अशा सर्व ठिकाणी कंत्राटी शिक्षक म्हणून एक शिक्षक दिला जाणार आहे. आणि ज्या शाळांची संख्या शाळेची पटसंख्या ही 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांना एक कंत्राटी शिक्षक आणि एक परमनंट शिक्षक अशा पद्धतीने हे शिक्षक दिले जाणार आहे. तर याकरिता शासनाच्या माध्यमातून एक GR निघलेला आहे आणि या माध्यमातून आपले जे डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता सुवर्ण संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं मानधन किती असणार आहे? जे आपण गेल्या वर्षी जे पाहिलं 15,000 20,000 बोललेले होते, 15,000 20,000चा हा GR निघलेला होता, त्याच पद्धतीने हे मानधन असणार आहे. मग जे विद्यार्थी सीटीईटी पास होऊ शकलेले नाही, टीईटी पास होऊ शकलेले नाही आहे किंवा जे आहेत असा सुद्धा क्रायटेरिया त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना गावातल्या गावात तुम्हाला कुठेतरी एक आर्थिक मदत म्हणून तुम्हाला काम होणार आहे. आणि ही जी भरती असणार आहे ही कंत्राटी भरती असणार आहे. मग कंत्राटी भरती कशासाठी? तर ज्या शाळेमध्ये पटसंख्या जास्त आहे, पटसंख्या कमी आहे अशा ठिकाणी जर शिक्षक नसेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत योग्य निर्णय आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. त्यात कोणतीही चुकी नाही. नंतर राईट टू एज्युकेशन म्हणजे जो आपला शिक्षणाचा अधिकार आहे त्या पद्धतीनं सुद्धा किंवा त्या संदर्भानुसार सुद्धा हा अत्यंत योग्य निर्णय आहे कंत्राटी भरतीचा असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी भरती जर तुम्ही देत असाल किंवा कंत्राटी भरतीतून तुम्ही जर लागत असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणी निवड होत असेल तर कंत्राटी भरती परमनंटचा तुम्हाला अधिकार असणार नाही. मग काही विद्यार्थी म्हणत असतील की कंत्राटी जर आम्ही आता केला तर नक्कीच तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे जसं वस्ती शाळांना करण्यात आलेलं होतं. पण लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, आता ती वेळ राहिलेली नाही. आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. म्हणजे तुम्हाला डीएड किंवा बीएड असाल तर तुम्हाला 1ली ते 5वी करायचं शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला टीईटी 1 पेपर किंवा सीटीटी 1 पेपर पास पाहिजे. तर तुम्हाला जर 5वी ते 8वी साठी लागत असेल किंवा तुम्ही जॉईन होत असाल 6वी 7वी 8वी तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता पेपर 2 तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी सीटीईटी पास असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला कोणत्याही त्या ठिकाणी नोकरी लागत नाही. डीएड बीएड तुमचं पाण्यात जाणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जे फ्रेशर्स विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण सीटीईटी टीईटीचा अभ्यास करा. अजून यावर्षी पुन्हा वर्षातून 2दा घेतली जाणार आहे असं महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे. तसंच सीटीईटी सुद्धा 2 वेळा घेतली जाते. त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून ही कंत्राटी जी भरती आहे ही कंत्राटी भरतीच्या जागा किती आहेत तर 18,000 प्लस शाळेमध्ये ही भरती असणार आहे. 18,100 कितीतरी ज्या शाळा आहेत त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षक भरला जाणार आहे आणि 20 पटसंख्यापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी एक शिक्षक आणि एक परमनंट शिक्षक म्हणजे एक कंत्राटी आणि एक परमनंट अशा पद्धतीने ही भरती होणार आहे. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी अजून अपडेट करिता आपल्या या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही तुरंत व्हिडिओ आहेत किंवा अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला आपण काय देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या लिंकला सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहील. धन्यवाद.